विशेष मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं कार्य परवरीतील संजय स्कूल करत आहे। नुकतेच या संस्थेला ISO प्रमाण प्राप्त झालंय। या संस्थेच्या कार्याची व्याप्ती आता शेजारील राज्याबरोबरच फिल्म इंडस्ट्रीच्या सेलिब्रिटीज पर्यंत पोहोचली आहे। सयाजी शिंदे यांना या शाळेत येण्याचा मोह आवडला नाही। या संस्थेला त्यांनी भेट देऊन इथलं कार्य कसं चालतं हे जाणून घेतलं। त्याचबरोबर त्यांनी मुलांशी संवादही साधला। माझा मेकअप मन आहे, तो ऑटिझमचा मेकअप मनचा मुलगा आहे, तो ऑटिझमचा पेशंट आहे। तर ते जन्माला आल्यानंतर 1.5 वर्ष बोलतच नव्हता, म्हणून मला विचारलं तेव्हा मी डॉक्टरांना दाखवलं आणि मी सगळी माहिती काढली। माझा एक पांडुरंग सोनाने नावाचा मित्र नागपूरला इन्स्पेक्टर आहे। त्याने आयुष्यभर ह्या मतिमंद मुलांसाठी शाळा काढल्या आणि त्याच्यासाठी तो काम करतो। त्याच्या माहिती असल्यामुळे मला कळलं गोव्यात अशी एक संजय स्कूल आहे, तर ते फार छान आहे। त्याच्याबद्दल खूप बाहेर म्हणजे एवढ्या लेवलला चाललं आहे असं माहीत नव्हतं, म्हणून आम्ही स्पेशली नंबर 1 आहे आमचं ISO सर्टिफिकेशन पण झालं आहे। इव्हन मी वेबसाईट आणखी नेटवरती पण सर्च केल्यावरती खूप चांगलं आहे। दुपारचा कार्यक्रम होता, तर मी 1 दिवस आधीच आलो की म्हटलं ह्या शाळेला आपण भेट देऊया। जनरली आपल्याला बोलवतात शाळेत लोक, पण आपल्याला वाटलं आपण गेलो पाहिजे या शाळेत आणि भेट देऊन बोलू तुम्हाला स्पेशली। तर खूप छान संजय स्कूल आहे, फार चांगल्या पद्धतीनं मुलांना शिकवत आहेत आणि फार फॅकल्टीज इकडे आहेत ना। विशेष म्हणजे असं पर्टिक्युलर नाही आहे, सगळ्या हे सेपरेट केलेत, म्हणजे कोणालाही कुठे बसवलेलं नाही आहे, बरोबर सेपरेशन होऊन त्या टीचर्स त्या मुलांना असं नाही। आणि एकंदरीत आता मी बघितलं अचानक भेट दिल्यानंतर प्रत्येक टीचर त्या मुलांमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि मुलांच्याकडं म्हणजे फिजिओथेरपी वगैरे सगळ्या इतर काय काय वेगवेगळी नावं आहेत, फार चांगलं। माझा मुलगा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर त्याचं डायग्नोसिस झालेलं आहे। आज बघितलं तर कोल्हापूरमध्ये त्याचा स्कूलिंगचा खूप मोठा प्रश्न येत होता। कोल्हापूरमध्ये अशी कुठलीच फॅसिलिटी नाही आहे की जिथं ऑटिझमसाठी वेगळं प्रशिक्षण दिलं जाईल। या मुलांना अर्थातच आत्ता आपण बघतोच आहोत की स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपीची गरज लागते आणि असं कुठेही कोल्हापूरमध्ये उपलब्ध नव्हतं। तर याकरता आपण गोव्यामध्ये संजय स्कूलबद्दल नाव बरंच ऐकलेलं आहे आणि इथं येऊन आपण ही माहिती घ्यावी आणि कशा पद्धतीनं तिथं सेंटर आपण सुरू करणं आवश्यक आहे कोल्हापूरमध्ये, याचा थोडासा आढावा घ्यावा म्हणून आम्ही आज इथं भेट द्यायला आलो।